मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नेवासा येथील भाजपाचे सत्ताधारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विरोध केलाय। हक्काचं पाणी सिंचन आणि दारू उद्योगासाठी जाणार असेल तर हा नगर आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मुरकुटे यांनी दिली। 2005चा समन्यायी वाटप कायदा अंमलात येत असताना जिल्ह्यातील नेत्यांनी विरोध का केला नाही, असा सवालही आमदार मुरकुटे यांनी उपस्थित केलाय। सत्ताधारी आमदार असूनही जिल्ह्यातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका केल्याचं मुरकुटे यांनी नमूद केलं। त्या अनुषंगाने आपण त्याच्या विरोधात रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि त्यानंतर काल देखील त्याची सुनावणी पूर्णपणे झाली। 26 तारखेला त्या अनुषंगाने शासन आणि शेतकरी यांचं म्हणणं ऐकल्यानंतर जस्टिस त्यावरती निर्णय देणार आहेत आणि याप्रमाणे उद्याच्या 26 तारखेला म्हणजे सोमवारी यावरती निर्णय होऊन जायकवाडीला पाणी सोडायचंय, किती सोडायचंय यावरती निर्णय होणार आहे। प्रामुख्याने आपण जी हरकत घेतलेली आहे उच्च न्यायालयामध्ये मुंबईमध्ये, तर ती 3 मुद्द्यावरती घेतलेली आहे। एक तर 2005चा 11 जो कायदा आहे तो टंचाई अनुषंगाने पाणी आपण जायकवाडीला देऊ शकतो आणि मग जर टंचाईच्या त्या कायद्यानुसार पाणी द्यायचं असेल तर आज औरंगाबादमध्ये टंचाई आहे, म्हणजे थोडक्यात जायकवाडी धरणावरती टंचाई आहे, तर 30 टंचाई त्याच्यापेक्षा भीषण टंचाई मुळा, भंडारा, दारणा हे काय नाशिक आणि नगरमधले जे धरणं आहेत त्याच्यावरती आहे। मग टंचाई तिथं पण आहे, टंचाई इथं पण आहे, तर टंचाईच्या या सर्व समस्याला त्यातून मार्ग काढायचा असेल तर या ठिकाणची जी टंचाई आहे तिचं नियोजन करून मग खाली नियोजन केलं पाहिजे। आणि मग जायकवाडीमध्ये आज सध्या 32 टीएमसी पाणी आहे। 32 टीएमसी पाण्यामधून त्यांना जे टंचाईच्या अनुषंगाने पिण्यासाठी जे पाणी लागतं त्यासाठी कोणाची काही हरकत नाही। आणि मग आमचं हरकतीमध्ये असं म्हणणं आहे की त्यांना 32 टीएमसी मध्ये त्यांचं पिण्याचं सर्व नियोजन होऊ शकतं, त्यांना पिण्यासाठी कुठल्याही पाण्याची आवश्यकता नाही। जर 2005 साली ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस लोकप्रतिनिधी काय करत होते हे माझ्या आणि सर्व म्हणजे लोकांसमोर पण तोच प्रश्न आहे की काय त्यावेळेस यांनी का विरोध वगैरे केला नाही। आणि त्यावेळेस जो कायदा झाला 2005ला तो कायदा या अनुषंगाने झाला की जर खालच्या धरणं जर भरत नसतील समान न्याय पाणी वाटप जे आहे ते झालं पाहिजे आणि याच्यासाठी तो कायदा होत असताना त्या कायद्यामध्ये जर उद्या अडचण आली की खालचे जायकवाडीचे धरणं भरले आणि जर मुळा नगर आणि नाशिकमधले जर धरणच भरले नाही तर काय करणार तुम्ही? त्याच्यामध्ये असं काही वेगळं काही त्यांनी कायद्यामध्ये तरतूद केली आहे का? तर मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून जे बॉम्ब भाषा करणारे जे प्रतिनिधी असतील किंवा जे काय विचार असतील त्या विचारांनी एक विचार केला पाहिजे की नगर आणि नाशिकचं जायकवाडी असेल, मराठवाडा असेल, सर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांना पिण्यासाठी पाणी देण्यामध्ये कोणाचीही हरकत नाही आणि पिण्यासाठी पाणी देण्यासाठी आम्ही सर्वजण त्यामध्ये सहमती दिलेली आहे। परंतु 2005चा कायदा झाला, 2012ला त्याची अंमलबजावणी झाली, 2012ला पाणी जायकवाडीमध्ये गेलं, 2012ला जे जायकवाडीमध्ये पाणी गेलं ते टंचाईच्या नावाखाली गेलं, म्हणजे 2005च्या 11 कायद्यानुसार ते पाणी घातलं। परंतु ते पाणी त्या सर्व लोकांनी म्हणजे मराठवाड्यातील सर्व त्या शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट व्हावा म्हणून सगळं सिंचन त्याच्यामध्ये झालं। औद्योगिकरण जेवढं त्या मराठवाडा औरंगाबादमध्ये त्या औद्योगिकरणांना बिअरच्या ज्या फॅक्टरीज आहेत त्यांना सर्वांना पाणी त्या 2012 साली जे जायकवाडीला पाणी गेलं त्यातून झालं। पुढं मागच्या वर्षी देखील पाणी जायकवाडीला गेलं, त्या वर्षी मागच्या वर्षी देखील या पाण्यातनं सिंचन आणि औद्योगिकरणाच्या ज्या सर्व उद्योग आहेत त्या सर्व उद्योगांना पाणी त्यांनी दिलं। परंतु आज त्या कायद्याच्या आधारे आजही शासन या निमित्ताने काही गोष्टींना बांधील असल्या म्हणजे कायद्याला बांधील असल्या कारणाने आज पाणी सोडण्याचा निर्णय झालाय। परंतु हा पाणी सोडण्याचा निर्णय जो 2005चा मी सांगितल्याप्रमाणे 11 कायदा आहे या कायद्याला धरून झालेला आहे, म्हणजे टंचाई म्हणून झालेला आहे। आणि मग टंचाई म्हणून झाला असेल तर आमचं एवढंच म्हणणं आहे की टंचाई गृहीत धरून त्याप्रमाणे निर्णय झाला पाहिजे की आज जायकवाडीमध्ये 32 टीएमसी पाणी आहे, त्यांचं पिण्याचं पाणी सर्व नियोजन होऊन
बॅकवॉटरवरतील जेवढे लाभधारक म्हणजे हक्काचे 10% शेतकरी असतील त्यांचंही नियोजन होऊन ह्या सगळ्या गोष्टी पाणी पुरू शकतं. परंतु तरीही आज जायकवाडीला नाशिक आणि नगरमधून 12.5 TMC पाणी सोडण्याचा जो निर्णय झालाय तो अन्यायकारक आहे. त्याच्यामुळं नगर आणि नाशिकमधली पाण्याची तर टंचाई भीषण होणारच आहे. परंतु जे काय थोडंफार जे काय पीक उभं आहे रब्बीचं, खरीपचं तर पूर्णतः वाया गेलेलं आहे. त्या रब्बीच्या पिकाला जे काय हक्काचं पाणी त्यांचं आहे, जो हक्क आहे त्यांचा कायद्याप्रमाणे जो हक्क आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना पाणी मिळणं महत्वाचं आहे. आणि तरीही शासनाने निर्णय घेतला आणि मग आज जरी सत्तेत आम्ही आहोत परंतु मी व्यक्तिशः मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन या विरोधात दाखल केलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने बॅकवॉटरवरील शेतकऱ्यांचं 10% हक्काचं पाणी, त्यांची वीज कनेक्शन कट नाही म्हणून निर्णय, त्याच्यानंतर जे केटीवेर आहेत मुळा आणि प्रवारावरतील ते केटीवेर भरून देण्यासंदर्भामधला निर्णय आणि नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी तालुक्याची जी टंचाई, जे पिण्यासाठी जे पाण्याचं नियोजन आहे, रब्बीचं जे पाण्याचं नियोजन आहे ते नियोजन व्हावं यासाठी ह्या निर्णयाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे.